आणि आमची मम्मी ऐकते काय काय बोलते आमची सुनबाई ती। आणि आपली नवीन गाडी व्हिडिओ काढतेस। गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे हळद आणि आम्ही सगळे रेडी झालो। तर मस्त माझा एकदम पंजाबी गेटअप झाला। अदिने पिंक घातलेला आहे सुंदर असा ड्रेस आणि शुभमने पण येलो, पप्पानी पण येलो आणि माईने काय घातलं ते जाऊन बघायला लागणार आहे कारण की माई आहे तिकडेच। आता 3 दिवस लग्न मज्जा असणार आहे। 3 दिवस काय बोलतात साडीच घालायची म्हणून मी आता हा ड्रेस घातला। त्यात माझं हे कानातलं पण तुटलं पण मी ऍडजस्ट केलंय। आणि आमची मम्मी ऐकते काय काय बोलते आमची सुनबाई ती। हे तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला कालचा? बाबा आणि आई हात पकडून बघितला ना? हा ती जी आई तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितली असेल ना, मी दाखवली ती मोठ्या मम्मीची आई। आणि आपली नवीन गाडी कसं वाटतंय? दुसरी फ्रॉनेक्सची पण डिलिव्हरी शुभमनेच घेतले। फरक एवढाच आहे की पप्पांची जी होती ती सीएनजी आणि आपण जी घेतली ती आहे ऑटोमॅटिक। आता ह्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते। मम्मीने असता पकडून ठेवलाय तेव्हा आई आल्या। चला आता आम्ही निघतो। अगं मम्मीने शुभम मम्मीचं थांब उलटा टाकला मम्मी। थांबा 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 आधी आधी घालते थांब। खेच हा इकडून खेचा आणि ते आहे ते खेच शिकवायला लावले मम्मीला। आणि असं फुल्ला पण खतरनाक कारण का? अरे मग कधी चुकून ऍक्सिडेंट झालं दचका लागलं तर मग ते बेल्ट आपल्याला वाचवतं ना, सीटला लागून राहत तर तुम्ही तुमचं डोकं त्याच्यावर आपटेल ना, म्हणून। मामीची फुल तयारी झालेली आहे। भारी एकदम। मयू काय आमचे पेशंट आहेत हे। आम्ही तिथे गेलोय ना लग्न घरी, अजून जुन्या घरीच आहोत आणि इतकं दुखायला लागलं की मी मागून छोटीशी टेप लावले। खूप जड आहेत हे, मला असं वाटतं की काढायला लागतील। आणि मामी आणि किशोर मामा आता बसणार आहेत हवनावर। कोणालाही बघितलं का आळू फ्लेक्स वगैरे का? आम्ही पहिला नंबर लावायला लावलं जेवायला कारण की आता जेवतो फटाफट, हवन सुरू आहे। आम्ही जाणार हळद घेऊन पूजा वहिनींकडे आणि त्याच्यानंतर मग आपण हळदीला पुन्हा यायचं। सर्वात घाईची माणसं पूर्ण मांडवा शुभम एकटाच पार्टनर आणला असं तू। आधी बघून ठेव ना काय करू मी बघून मी काय करू? नंबर तुझा नंबर लावायचा आहे तुला बसायला गेलं पाय कसं पडायचं बघून घे। वीडियो चल रहा है ना यूट्यूब के लिए। थोड़ी बरकत
आलेलो आहोत घरी आणि आता फटाफट रेडी होतो आणि इथून जाणार आम्ही नावजाला आणि तिथून मग लोहराला. आणि माझ्या डोळ्यात गेलं काहीतरी. आम्हाला पालघरला बराच वेळ गेला पण मज्जा आली. म्हणजे एकदम राईट टाइमला आम्ही आलो आणि मस्त नाचलो पण एन्जॉय केलं निवांत. आणि हे सगळं आता निघेल का तेही बघायचं. तर मी डोळ्यांना ना पाणी नाही लावणार, नाही तर ते काजळ त्याच्यानंतर ते मस्कारा सगळं उतरतं. सो ते मी तसंच ठेवेन, फक्त असं साईडने सगळं काही क्लीन करते आणि रेडी होऊन मग आपण. आणि आम्ही रेडी झालेलो आहोत मस्त. माझा हा लग्नाचा शालू आणि हा त्यानंतर मी पहिल्यांदा घालते. आणि मेकअप मी जसं बोललेली मी डोळे जसेच्या तसे ठेवले, असंच पुसलं फक्त आणि थोडाफार मेकअप केला. केस आपल्याला काही विंचरता असे आजच येत नाही, मग मी नॉर्मल क्लिप लावलाय बस. आणि ह्या बांगड्या घातलेल्या आहेत. ही मधली बांगडी माझ्याकडे रुबान्सची होती, सो मी चल ती पण आज ऍड करते. आणि अहो पण आमचे सुंदर दिसत आहेत. अहो समोर लक्ष द्या. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचू आणि वाजलेत किती रे 6:30. आम्ही खूप लवकर ऍक्च्युली झालोय. अगदी थोडा वेळच थांबू, 10-15 मिनिटं, सगळ्यांची भेट घेऊ आणि लगेच निघून आपण जाणार लोहऱ्याला. ये पप्पा वगैरे जस्ट भेटले, ते सगळे आता लोहराला चालले आणि लोहरावरून ते लगेच नावजाला येणार, कारण की मग ते इकडे धम्माल करणार. आम्ही नावजाला आलोय, इथून आम्ही लगेच लोहराला जाणार, आम्ही लोहऱ्याला धम्माल करणार. आणि शुभम ऐकत नाही, बाबूचा वडापाव. पप्पा पण तिथे थांबलेले खास वडापाव घ्यायलाच. किती घेतले त्यांनी, म्हणजे गाडीतच खायला घेतले नाही, ते कोणाला तरी पाहिजेत. ओके, शुभमने लगेच चान्स मारला. चला आता आपण मस्त लग्नात जाऊया. व्हिडिओ काढतो.
हॅलो गुड इव्हिनिंग. आणि वाजलं संध्याकाळच्या ऑलमोस्ट 7 वाजायला आले. किती वाजले का? 7 वाजलेच. आणि सगळं झालं. आम्ही आता आहोत गाडीत. कंटाळा आलाय, माझे कान जाम दुखायला लागले, ते झुमके घालून. नाही आता आम्ही चाललोय पालघरला. म्हणजेच आमची बहिणी सुशांतची होणारी बायको, त्यांच्या लग्नाला. तिची हळद आज आहे. सो तिथेच आम्ही हळदीला चाललोय. पप्पांचा वेट करतोय. आणि तिथून आल्यानंतर मग सागाव्याला जाऊन मस्त झोपायचं. सकाळीच लवकर उठून उद्या सुशांतचं लग्न, परत पालघरला जायचं, असा सगळा कार्यक्रम आहे. पण बघूया, आज पूर्ण दिवस अक्षरशः कंटाळलेलो, त्याच्यामुळे जास्त मोबाईल पण नाही काढला, काहीच नाही. पण मजा गेली. सकाळी गेलो, मस्त लग्न लागलं, बाकीचे सगळे कार्यक्रम, मस्त जेवण पण झालं, सगळं काही अगदी छान होतं. आणि आज आम्ही गेटअप पण खूप सुंदर केलेला आणि फोटो पण खूप सुंदर आला. ते तुम्हाला बघायला मिळतीलच पोस्टमध्ये किंवा इंस्टाग्रामवर पण. नक्की बघा. आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या. ओके, बाय.